आज चिकनची इतकी भारी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे ना, ही रेसिपी तुम्ही बघितल्यानंतर म्हणाल, "अरे वाह! सोनल काय रेसिपी सांगितली." तर चला मस्त अशी चिकनची रेसिपी किंवा चिकनची भाजी तुम्ही म्हणू शकता, ह्याची रेसिपी करायला सुरुवात करूया. अगदी सोपी आहे, जास्त करायचं नाहीये, म्हणजे प्रोसेस आहे त्यामध्ये, पण टेस्ट अप्रतिम लागणार आहे. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही चिकनच्या भाजीची रेसिपी करायला सुरुवात करूया. माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटत आहे. म्हणजे ऑलरेडी माझी खाऊन झालेली आहे, तरी पण मला परत खावीशी वाटते. चला रेसिपी सुरू करूया. त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता 2 ते 3 वेळा स्वच्छ यासाठी धुवायचं कारण कधी-कधी चिकनचा म्हणजे किंवा नॉन-व्हेजचा वास वगैरे येतो. बऱ्याच जणांना खूपदा स्वच्छ धुतलेलं चिकन म्हणजे नॉन-व्हेज आवडत नाही. ते म्हणतात की टेस्ट वगैरे त्याची चेंज होते. पण मला चांगलं 3 ते 4 वेळा जोपर्यंत मी याला धुत नाही ना, तोपर्यंत मला ते खावंसंच वाटत नाही. तर मी पण इथे 3-4 वेळा धुवून घेतलं. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातलं. 1 ते दीड चमचा इथे मी तिखट घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा धणे जिरे पूड घातली. चवीपुरतं मीठ घालू. थोडीसं आलं लसूण पेस्ट घालू. म्हणजे दीड चमचा वगैरे मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आलं लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे काय होतं, टेस्ट छान येते भाजीला. त्यानंतर मी थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे. अर्धा लिंबू असेल आणि हे छान मिक्स करून घेऊ. आणि हे बघा, दही टाकायचं राहिलं. इतक्यात ना मी खूप विसरत आहे, तर थोडंसं समजून घ्या. तर दही टाकायचं राहिलं होतं आणि मग मी यामध्ये अर्धा कप दही घातलेलं आहे आणि हे दही पण याला छान लावून घेऊ, मॅरिनेट करू आणि अर्धा तास बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण या भाजीची जी पुढची तयारी आहे म्हणजे पूर्वतयारी आहे ती करून घेऊ. तर मी इथे थोड्याशा भाज्या परतवून घेणार आहे. म्हणजे मी इथे शिमला मिरची आणि कांदा थोडासा परतवून घेत आहे. तर मी बटरमध्ये थोडा परतवून घेणार आहे. त्यासाठी 1 चमचा बटर घेतलं. बटर छान मेल्ट झालं, की यामध्ये कांदा आणि शिमला मिरची असे डाइस करून घेतले किंवा थोडे मोठे-मोठे तुकडे करून घेतले. ते परतवून घेऊ. आता ही माझी भाजी हा जो एक्सपेरिमेंट आहे हा तर मी करून घेतला. पण चव तर खूप छान झाली होती. पण याला नाव काय देऊ हे मला काही कळलं नाही. तर ही रेसिपी बघता-बघता तुम्हाला याला नाव द्यावंसं वाटत असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, की याला काय नाव देऊ? कारण मला तर सुचत नव्हतं. तर हा कांदा आणि शिमला मिरची 2-3 मिनिटं हाय फ्लेमवर मी परतवून घेतली आणि बाजूला काढून घेतलं. इथे या भाज्या अगदी पूर्ण शिजवायच्या नाहीये. फक्त थोडा क्रंच राहायला पाहिजे आणि थोडंसं फक्त 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती. त्यानंतर हे काढून झाल्यानंतर यामध्ये मी परत थोडंसं तेल वाढवलं. कारण भाजीला आपल्याला तेल लागणार आहे. सुरुवातीला मी बटर वापरलेलं होतं. ही भाजी तुम्ही पूर्ण बटरमध्ये पण करू शकता, पूर्ण तेलातही करू शकता, मिक्स करू शकता, तुपात करू शकता. तुमची चॉईस आहे. तुम्ही कशामध्ये पण ही भाजी तयार करू शकता. तर हे बघा तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे. त्यामध्ये मी जिरं, शहाजिरं, 2-3 वेलच्या, त्यानंतर तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. प्रमाण कमी जास्त करू शकता. मी सगळ्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. तर हे फक्त 1 मिनिट आपण याला तळून घेऊ म्हणजे परतवून घेऊ आणि त्यानंतर 3 मीडियम साइजचे कांदे असे बारीक चिरून घेतले आहे, ते घातलेले आहे. कांदा भरपूर घालायचा आहे. 3 ते 4 कांदे राहिले तरी चालेल. फक्त अगदी बारीक आपल्याला याला चिरून घ्यायचं आहे. तर हे बघा. आता हे आपण अगदी सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि तो पण इथे सोबतच घातलेला आहे. म्हणजे काय होईल कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण सोबतच छान फ्राय होतील आणि चांगले गळतील किंवा चांगले शिजतील. आपल्याला कांदा आणि टोमॅटोची इथे पेस्ट वापरायची नाहीये. असा थोडासा त्याचा फ्लेवर किंवा त्याचा जो टेक्स्चर आहे ना ग्रेव्हीमध्ये ते दिसायला पाहिजे म्हणून इथे मी कांदा टोमॅटो फक्त चिरून घेतलेला आहे. यामध्ये मी थोडंसं मीठ घालून परतवून घेतलं आणि याला झाकून चांगलं शिजवून घेतलं. तर हे बघा कांदा आणि टोमॅटो चांगले शिजलेले आहे तुम्ही बघू शकता. आणि आता यामध्ये चिकन घालू. जो बाकीचा कांदा छान शिजायचा बाकी आहे तो या चिकन सोबत छान शिजेल. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घातलं. 1 ते 2 मिनिटं याला परतवून घेऊ. आणि याला झाकून 15 मिनिटं शिजवून घेऊ. त्याला त्याचंच पाणी सुटतं. ते अजिबात करपत नाही आणि या 15 मिनिटात हे चिकन पण थोडंफार शिजतं. तर आता मी इथे नानची तयारी करून घेते.
जसे आपण रेग्युलर नान करतो त्याच पद्धतीने मी इथे करणार आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडं मीठ घातलं. त्यानंतर थोडासा मी बेकिंग सोडा घातलेला आहे. जे नान आहे ते चांगले फुलतात याने. थोडं दही घातलेलं आहे. इथे आपण यीस्ट वगैरे वापरत नाहीये, त्याच्यामुळे हेल्दी नान हे आपण म्हणू शकतो. आणि इव्हन आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर गव्हाच्या पिठाचं आपण चपाती वगैरे तर खातोच, तर त्या पद्धतीनेच मी इथे नान तयार केलेले आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मैद्याचे पण हे तयार करून घेऊ शकता. आणि हो, इथे मी साखर घातली ते तर सांगायचंच राहिलं. थोडंसं याच्यामध्ये साखर पण घालायची आहे 1 चमचा, म्हणजे रंग छान येतो आपल्या या नानला. आता हे थोडंसं सॉफ्ट असं मळून घ्यायचं. जसं आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट मळायचं आहे. आणि हे बघा, या पद्धतीने मी मळून घेतलं. थोडंसं तेल यामध्ये घालायचं. तेल किंवा तूप घातलं तरी चालेल. 1 चमचा घालायचं, जास्त नाही. आणि हे सॉफ्ट असं डो आपण तयार करून घेऊ किंवा ही अशी कणिक मळून घेऊ. माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या असे पराठे किंवा नान किंवा चपाती याच्या रेसिपीज ऑलरेडी मी शेअर केलेल्या आहे. जर तुम्ही बघितल्या नसाल किंवा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एकदा नक्की चेकआउट करा. तर हे बघा, आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला रेस्ट करायला ठेवू एक 10 ते 15 मिनिटं. आणि आता आपण आपल्या भाजीकडे वळूया. तर आपली भाजी चिकन तर शिजत आहे. त्यासाठी मी एक वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर, 7 ते 8 मिरच्या आणि थोडासा पुदिना घालायचा आहे. म्हणजे पाव कप वगैरे मी इथे पुदिना घेतलेला असेल. आणि याची पेस्ट वाटून घेऊ. छान बारीक पेस्ट करायची. तर हे बघा, आपली ही पेस्ट पण तयार आहे. थोडंसं यामध्ये पाणी घालायची गरज पडली तर पाणी घालून आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. जसं मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि हे बघा, आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता चिकन तुम्ही बघू शकता 15 मिनिटं झालेली आहे आणि इथे दिसत असेल आपलं चिकन पण ऑलमोस्ट शिजलेलं आहे. चिकनचं आपलं पाणी सुटलेलं आहे. आपण अजिबात पाणी यामध्ये घातलेलं नाहीये आणि ते त्याच्याच पाण्यामध्ये छान शिजलेलं आहे. असं जेव्हा चिकन शिजतं ना, तेव्हा त्याची चव खूप अप्रतिम लागते. वरून जर भसाभसा पाणी यामध्ये घालून घेतलं तर त्याची काही चवच लागत नाही आणि अजिबात आपल्या भाजीला पण अशी पानसट चव लागते. तर इथे ज्या मी टिप्स सांगत आहे ना, त्या नक्की लक्षात ठेवा. तर हे बघा, आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये घालू. इथे पेस्टचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे तुमच्याकडे भरपूर कोथिंबीर वगैरे असेल ना, तर तुम्ही भरपूर कोथिंबीर घातली तरीही चालेल, पुदिना आणि कोथिंबीर. माझ्याकडे थोडीशीच कोथिंबीर उरली होती म्हणून मी थोडीच घातलेली आहे. आता हे आपण यामध्ये घालू. थोडंसं मी यामध्ये पाणी घालणार आहे. फक्त मिक्सरच्या पॉटमध्ये अगदी 2-3 चमचे पाणी घातलं आणि तेच यामध्ये घातलेलं आहे. आता परत याला छान मिक्स करू आणि परत याला 10 मिनिटं मस्त कमी गॅसवर शिजवून घेऊ. भाजी होतपर्यंत मी इथे जे पीठ मळून घेतलेलं होतं ना, त्याला पण छान रेस्ट झालेली आहे. छान झोपून गेलं होतं ते. आता ते उठलेलं आहे आणि आता पोळ्या करायच्या आहे. अरे नाही, आपण तर याचे नान तयार करणार आहोत. तर याचे छोटे-छोटे गोळे घ्यायचे. छोटे म्हणजे जसे आपण चपातीला घेतो. त्यानंतर याला लाटून घ्यायचं. मी लाटण्यासाठी गव्हाचं पीठच इथे वापरलेलं आहे. या पद्धतीने नान तयार करून घेतले आणि नानची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तर मी इथे शेअर करत नाहीये आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. तर तुम्ही तिथे चेकआउट करू शकता की नान कसे करायचे. तर हे बघा, माझं लाटून झालेलं आहे. त्यावरती कलौंजी लावायची किंवा कांद्याचे बिया पण याला म्हणतात. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची. जर तुम्हाला गार्लिक नान तयार करायचं असेल ना, बटर गार्लिक नान, तर थोडेसे गार्लिकचे तुकडे अगदी बारीक-बारीक करून घ्यायचे. ते पण इथे लावून घ्यायचे आणि ती या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता हे बघा, आपलं चिकन पण मस्त शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता, छान उकळलं आहे. भाजी चांगली शिजलेली आहे. मी तुम्हाला इथे दाखवते सुद्धा. आणि जसं आपल्याला रस्सा पाहिजे ना, तसा तुम्ही इथे ॲडजस्ट करून घेऊ शकता. माझ्या मते इथे हा परफेक्ट रस्सा आहे. मी आता याला पाणी पण घालणार नाही किंवा आटवणार सुद्धा नाही. आपला हा मस्त परफेक्ट रस्सा तयार झालेला आहे. भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये 1 चमचा धणे-जिरे पूड घातली. धणे-जिरे पूड मॅरिनेट करताना पण घातली होती, पण वरून घातल्यानंतर पण चव खूप छान येते. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला. जे आपण सुरुवातीला कांदा आणि शिमला मिरची तळून घेतली होती, ती पण यामध्ये घातली. कसुरी मेथी घालायची आहे आणि थोडंसं यामध्ये क्रीम घालायचं आहे. तर फ्रेश क्रीम इथे घालायचं. फ्रेश क्रीम नसेल तर आपल्या दुधावरची जी साय असते ना घरातली, तर ती पण तुम्ही इथे घालू शकता. तर ती यामध्ये घालायची. पाव वाटी वगैरे तुम्ही घालायची आहे. आणि तुम्हाला सांगू, इथे मी एक वस्तू विसरली आहे, पण जर तुम्ही ती घालाल ना, तर चव अजून दुप्पट वाढेल. तर इथे काय करायचं, 4 ते 5 काजू भिजवून घ्यायचे आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती पण यामध्ये घालायची. इतकी अप्रतिम चव लागते.
इथे मी ॲक्चुअली विसरली आहे, पण एकदा तुम्ही तसं पण नक्की ट्राय करा. पण तुम्हाला सांगू, या पद्धतीने मी केल्यानंतरही इतकी अप्रतिम चव झाली होती. चला, तर आपली भाजी तयार झालेली आहे. मी हे झाकून ठेवलं कारण म्हणजे नान तयार करायच्या बाकी होत्या. त्या तयार झाल्यानंतर हे बघा, मस्त आपली ही भाजी मी इथे सर्व्ह करत आहे. सोबत मी कांदा आणि मिरची ठेवलेली आहे. नॉन-व्हेजच्या भाजीसोबत कांदा खूप छान जातो, म्हणून आम्ही नेहमीच म्हणजे आमच्याकडे जेव्हा-जेव्हा नॉन-व्हेज असतं, तेव्हा सोबत किंवा ताटामध्ये कांदा हा वाढला जातो. त्यानंतर आपले नान पण तयार झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता चिकन काय अप्रतिम दिसत आहे. मस्त क्रीमी टेक्स्चरची ग्रेव्ही झालेली आहे. जसं मी इथे सांगितलं, की तुम्ही काजूची पेस्ट पण इथे घालू शकता. म्हणजे ॲक्चुअली घालायचीच आहे. मी विसरले आहे. पण अशी पण म्हणजे ही अशी क्रीमी चिकनची भाजी इतकी अप्रतिम झाली होती. त्यामध्ये मस्त कोथिंबीरची टेस्ट, पुदिन्याचा फ्लेवर इतका अप्रतिम लागत होता. तर एकदा नक्की ट्राय करा. थोडीशी चिकनची भाजीच पण थोडी वेगळ्या प्रकारची इथे बनवलेली आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, इथे मी तोडून पण दाखवते, तर चिकन पण इतकं अप्रतिम शिजलेलं आहे. चिकनला अजिबात आपल्याला कुकरमध्ये वगैरे शिजवायची गरज नाहीये. पातेल्यामध्ये अर्ध्या तासामध्ये ही भाजी तयार होते. तर झटपट आणि पटकन होणारी एकदम अप्रतिम चवीची ही चिकन करी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा. कारण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि तुमचे कमेंट्स वाचून मला मोटिव्हेशन मिळतं आणि या मोटिव्हेशनमुळेच मी मस्त-मस्त रेसिपीज तुमच्याशी शेअर करत असते. तर हे बघितलत ना, एकदम नवीन रेसिपी मी तुमच्याशी इथे शेअर केलेली आहे. अशाच मस्त नवीन अगदी झटपट होणाऱ्या आणि ईझी रेसिपीज मी नेहमीच तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला, ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटते अशाच मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय बाय.